नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 996 आणि 997वा भाग. ह्या रचना आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी जी पहिली रचना आहे ती अशी. वेड्यांच्या हॉस्पिटलमधला एक वेडा म्हणाला, आपलं सरकार खरंच बोलतंय यावर माझा विश्वास बसू लागला आहे. ते म्हणतं, या सरकारमध्ये समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधी आहेत. याचाच अर्थ असा की सरकारमध्ये आपले पण प्रतिनिधी आहेत आणि एकूण सर्व कारभार बघता त्यांचं म्हणणं खरंच आहे याची मला खात्री झाली आहे. दुसरी जी रचना आहे ती आहे जर्मनमधून मराठीत अनुवाद केलेली गोष्ट. एक रुग्ण जो बरा झाला. एक रुग्ण जो बरा झाला. काही लोक जन्मापासून खूप श्रीमंत असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट आयती मिळते आणि तरीही त्यांच्याकडे पुष्कळ पैसा शिल्लक असतो. हवं ते खाणं, हवं तितकं खाणं, अजिबात व्यायाम न करणं आणि कुठलंच कामही न करणं हेच त्यांचं आयुष्य असतं. त्यांना काही काही आजार होतात जे गरिबांना माहीत देखील नसतात. याचं कारण असं की त्या आजारांची कारणं त्यांच्या जवळपास देखील फिरकू शकत नाहीत. ती कारणं असतात ग्लास भर भरून पिणं, ताटं भर भरून तेलकट जड पदार्थ खाणं, मऊ मऊ गाद्या गिरद्या आणि सोफा यांच्यावर दिवस रात्र लोळत दिवस रात्र घालवणं. ॲम्स्टरडॅममधील श्रीमंत लोक याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील. अशा एका माणसाने याचा स्वतः अनुभव घेतला आहे. तो नेहमी त्याच्या आरामखुर्चीत बसायचा आणि सतत एक चिरूट ओढायचा. तो आळशी होता, पण त्याला आपण इतरांसारखं चपळ असावं असं वाटत होतं आणि त्याला अजून जरा चालता पण यायचं. तो दुपारभर त्याच्या मऊ आरामखुर्चीत बसून असे आणि बसल्या बसल्यास तेलकट जड अन्न खात राही. तो तिथेच घोरतही असे आणि उघड्या खिडकीतून त्याच्या घोरण्याचा आवाज बाहेर पण जात असे. कधीकधी लोकांना प्रश्न पडे की तो आवाज घोरण्याचा आहे की खिडकीतून हवा आत जाण्याचा आहे. जागा झाला की तो पुन्हा काहीतरी खात असे. कधी गरम गरम आणि कधी बदल म्हणून गार. पोट भरलं, भूक नसली तरी तो चाळा म्हणून काहीतरी खात राही. कंटाळा आला तर वेळ घालवायला काहीतरी खात राही. त्याचं सकाळचं खाणं संपता संपता दुपार होई आणि लगेच दुपारचं जेवण सुरू होत असे. त्याच्या स्नायूंना हालायची सवयच नव्हती म्हणून तो काहीही करायला लागलं की लगेचच दमून जात असे. इतका की त्याला वाटत असे की त्याने एखाद्या लाकूड तोड्याचं काम दिवसभर करून टाकलेलं आहे. अशा रीतीने त्याच्या अंगावर रोज चरबी साठत जातच होती. हळूहळू तो एखाद्या धान्याने भरलेल्या पोत्यासारखा दिसू लागला. मग त्याला अन्न खावेसे वाटेना, भूक लागेनाशी झाली. मग तो कधी कधी आजारी पण पडू लागला आणि कधी जरा बरा पण असे. पूर्ण उत्तम तब्येतीचा असा तो कधीच नसे. मग त्याला कधी काही तर कधी काही अशी तक्रार सुरू होत असे. मग तो म्हणत असे की त्याला 135 प्रकारचे आजार झालेले आहेत. मग ते आजार बरा करण्यासाठी त्याने ॲम्स्टरडॅममधील अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. अनेक गोळ्या आणि पातळ औषधे घेतली. त्याचा इतक्या औषधांशी संबंध आला की तो औषधांच्या दुकानदाराशी स्पर्धा करू शकला असता. कोणताच डॉक्टर त्याची मदत करू शकला नाही, कारण तो औषधांच्या खेरीज कुणाचेच ऐकत नव्हता. त्याचं मत होतं की तो श्रीमंत आहे आणि एखाद्या गरिबासारखं किंवा बेवारशी कुत्र्यासारखं आयुष्य त्याच्यासाठी नव्हतंच मुळी. असेच काही दिवस गेले आणि त्याने एका डॉक्टरांचं नाव ऐकलं. तो त्याच्या गावापासून 100 किलोमीटर दूर राहायचा. त्या डॉक्टरची प्रसिद्धी होती की तो खूपच चांगला होता आणि तो म्हणे कोणताही आजार बरा करू शकत होता. त्याच्या ओळखीच्याच लोकांनी हे सांगितलं होतं म्हणून त्याचा पण त्यांच्यावर विश्वास बसला.
मग त्याने त्या डॉक्टरांना आपल्या सगळ्या तक्रारी पोस्टाच्या पत्रांनी कळवल्या. त्याचं आत्तापर्यंतचं आयुष्य कसं गेलं हे पण कळवलं. तो रोज काय काय करतो आणि दिवस घालवतो हे पण कळवलं. आणि शिवाय त्याची सध्याची परिस्थिती पण कळवली, सांपत्तिक स्थिती पण कळवली. डॉक्टरांनी सगळं वाचलं, विचार केला आणि त्यांचं निदान झालं. त्यांनी कळवलं, तुम्ही लवकरच बरे व्हाल. पण त्यांना कळलंच होतं की या रुग्णाला कोणत्याही औषधाची गरज नाही. त्यांनी कळवलं, तुमची प्रकृती फारच वाईट आहे आणि तरीही तुम्ही जर माझा सल्ला मानाल तर मी तुम्हाला बरं करू शकेन. तुमच्या पोटात एक किड्यासारखा प्राणी आहे. त्याला 7 शेपट्या आहेत. त्याच्याशी मला प्रत्यक्ष संवाद साधायचा आहे, म्हणून तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. कोणत्याही वाहनाचा उपयोग करायचा नाही, कारण मग तो जोरजोरात हलेल आणि तुम्हाला माझ्याकडे पायीच यावं लागेल. आणखी एक अट आहे, तुम्हाला मी सांगितलेलाच आहार घ्यावा लागेल. सकाळी 1 अंडं आणि भाज्यांचं सलाड, दुपारी फक्त एक असंच भाज्यांचं सलाड आणि थोडंसं भाजलेलं मांस, आणि रात्री फक्त सलाड आणि एखादा मांसाचा तुकडा. जर तुम्ही जास्त खाल्लं तर तो किडा मोठा मोठा होत जाईल आणि पुढे तो तुमच्या लिव्हरला घासेल. मग कोणताच शिंपी तुमच्या पॅन्टचं कमरेचं माप नीट घेऊ शकणार नाही आणि मग तुमचं शरीर शवपेटीत पण मावणार नाही. मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो की पुढच्या वसंत ऋतूमध्ये तुम्ही कोकिळ्याचा आवाज पण ऐकू शकणार नाही. आता तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला प्रकृती धडधाकट करायची आहे की नाही, ठरवायला तुम्हीच स्वतंत्र आहात. त्याने ते पत्र काळजीपूर्वक वाचलं आणि त्याप्रमाणे करायला सुरुवात केली. त्याने त्याचे बूट घातले आणि दुसऱ्याच दिवशी चालायला पण सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्याचा चालायचा वेग खूपच कमी होता. तो थोडाच चालू शकला. एखादी गोगलगाय देखील त्याच्या पुढे निघून गेली असती. उलट दिशेने चालणारे लोक त्याला पाहून त्याला हॅलो म्हणत, पण त्याच्यात उत्तर द्यायची सुद्धा इच्छा नव्हती आणि त्राणही नव्हतं. तो स्वतःवरच चिडत देखील होता आणि रस्त्यात कोणताही किडा दिसला की बुटाने त्याला चिरडत पण होता. असे 4 दिवस झाले. तो हळूहळू पुढे जात होता. 4थ्या दिवशी त्याला जाणवलं की झाडावरचे पक्षी फारच छान आवाज करतायत आणि गातायत. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचं लक्ष गवतावरच्या दवाकडे गेलं आणि त्याला खूप छान आणि ताजंतवानं वाटलं. मग त्याचं लक्ष आजूबाजूच्या मक्याच्या कणसांच्याकडे गेलं. ती छान तयार होत आली होती. मग जे लोक उलट दिशेने चालत जात होते त्यांना तो हॅलो म्हणत होता आणि तेही त्याला हॅलो म्हणत होते. ते सगळे त्याला आता मित्र वाटू लागले. त्यानंतर त्याच्यात इतका बदल झाला की तो रोज सकाळी उठून जरा लांबपर्यंत चालू लागला. त्याला वाटू लागलं की तो इतक्या आनंदात कधीच नव्हता. त्याला वाटलं की या डॉक्टरांकडे त्याला कितीतरी आधी यायला पाहिजे होतं. मग मी कधी आजारी पडलोच नसतो. तरी त्या डॉक्टरांच्याकडे जायचं तर होतंच. 18व्या दिवशी तो त्या डॉक्टरांच्याकडे जाऊन पोचला. डॉक्टरांकडे पोचल्यावर त्यांनी विचारलं, काय त्रास होतोय तुम्हाला? तेव्हा तो म्हणाला, काहीच नाही. अगोदर मला वाटत होतं की तुम्ही माझं सगळं शरीर तपासाल आणि मग खूप महागडी अशी औषधं द्याल, पण आता मला काहीच होत नाही आहे. डॉक्टरांनी त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाले, तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे केल्यामुळे तुमच्या पोटातला किडा आता मेला आहे, पण त्याची अंडी अजून देखील पोटात शिल्लक आहेत. ती अंडी मरून जावीत म्हणून तुम्ही आता घरी परत जाताना देखील असेच चालत जा. घरी गेल्यावर तुम्ही रोज तुमच्या मालकीच्या पडलेल्या झाडांची थोडी लाकडं फोडत जा. रोज चालून आणि लाकडं फोडून जेव्हा खूप भूक लागेल तेव्हाच फक्त खात जा. असं केलं नाही तर ती अंडी फुटतील आणि कवच फोडून किडे इकडे तिकडे तुमच्या आतड्यामध्ये बाहेर चालू लागतील. मग ते हसले. तो रुग्ण देखील हसला. तो म्हणाला, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला आता कळलेलं आहे. तुम्ही माझ्यासाठी एक देवदूतासारखे आहात. पुढे तो 87 वर्ष आणि 4 महिने जगला. दरवर्षी 1 जानेवारीला तो न चुकता त्या डॉक्टरांच्याकडे नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि 50 मार्क एवढी रक्कम पाठवत राहिला. माझी तिसरी जी रचना आहे ती अशी, कधी कधी अनुभव जास्ती असला म्हणजे चुका कमी होतात असं नसतं.
कितीतरी वेळा चुका करणं हे सवयीमुळे होतं आणि मग अनुभव मिळाला की अरेच्या आपण पुन्हा तीच चूक केली वाटतं. हे अनुभवाने जरा लवकर समजायला लागतं एवढंच. चौथी जी रचना आहे ती आहे पुन्हा एकदा नारदाच्या भक्तिसूत्रांच्या पैकी 63वं आणि 64वं सूत्र. इथे नारद काय ऐकू नये याच्याबद्दल सांगत आहेत. ते म्हणतात की स्त्रीच्या शरीराची वर्णनं, धन व दौलत, परमेश्वर कसा नाहीच आहे ते आणि त्याची कारणं आणि शत्रूंच्याबद्दल वाईट साईट असं काहीच ऐकू नये. कारण असं केल्याने आपली बुद्धी विचलित होते आणि नको ते विचार डोक्यात येतात. परमेश्वराशी एकरूप होण्यातले हे प्रमुख अडथळे आहेत. त्यांनी विचार गढूळ होतात आणि दृष्टीसमोर स्पष्ट काहीच दिसत नाही. ध्येयापासून लक्ष विचलित होतं, मानसिक शांती जाते आणि मन बुद्धी इंद्रियांमध्येच अडकून बसते. परमेश्वरावर विश्वास नसलेल्यांच्याबरोबर कधी वाद घालू नये, कारण तुम्ही त्यांना पटवून देऊच शकत नाही आणि तुमच्या मनात शंका निर्माण होतात त्या वेगळ्याच. मग तुमचे प्रयत्न, विश्वास आणि भक्ती हे सगळेच कमी होऊ शकतात. ते म्हणू शकतात, तुम्ही किंवा तुमच्या गुरूंनी कधीतरी देव बघितला आहे का? बघितला असेल तर मला दाखवा. मग ते म्हणतात, आणि जे आनंद तुम्हाला आत्ता इथेच मिळू शकतात ते का सोडून देताय? बऱ्याच जणांना वाद घालण्यातच आनंद वाटतो आणि आपण कसे जिंकलो हे सांगण्यातच कृतकृत्य वाटतं. अशांच्या संगतीत न राहिलेलंच बरं. इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, मान, सन्मान, पद, गर्व यांच्यामध्ये मग अडकायला होतं. मन स्थिर असलं पाहिजे, शंकांनी भरलं नाही पाहिजे. इच्छा करायची तर फक्त परमेश्वराचीच करा, त्यावरच एकाग्र व्हा. चिखलात असूनही जसं कमळावर त्याचा काहीही परिणाम होत नाही तसे व्हा. आपण मोठे, आपण विद्वान, आपण श्रीमंत, आपण मोठ्या पदावर असे विचार असतील तर गर्व पण कधीच जाणार नाही आणि इतरांच्यापासून वेगळेपणासुद्धा कधीच जाणार नाही.